मुंबई पोलीस दलाचे पोलीस नव्हते, त्यांच्याच खात्यावरती साधारणतः 6.5 कोटी रुपये वर्ग झाल्याचं कळते. नेमकं काय तथ्य आहे? काही अधिकाऱ्यांना त्याच्या ताब्यात सुद्धा घेण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रकरण घडलं. 2019-20 सालचं हे प्रकरण आहे. अजूनपर्यंत ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली नाही. चा अहवाल आम्ही आता मागून घेत आहोत की नक्की हे प्रकरण कशा पद्धतीने केलं गेलं, कशा पद्धतीने जे काय आयडी चुकीच्या पद्धतीने तयार केले गेले हे कसे झाले ह्याची संपूर्ण माहिती आम्ही मागून घेत आहोत. परंतु मला वाटतं संबंधित DCP अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावरनं याची चौकशी आम्ही चालू केलेली आहे आणि DCPच्या मार्फत चौकशी होत असताना जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. तर नेमकी त्यांनी खरं तर हे क्लॅरिकल लेवलला झालेले हे प्रकरण आहे. जेव्हा ह्याच्यामध्ये कुठलाही पोलीस कर्मचारी नसून याच्यामध्ये जे क्लॅरिकल लेवलचे जे अधिकारी होते ह्याच्यापैकी एक जो मुख्य आरोपी जो ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे त्या व्यक्तीने 2020 साली VRS देखील घेतलेली आहे. तर एकंदरीत एका व्यक्तीने केलेली किंवा त्यांच्यासोबतचे असलेले त्याचे जे सहकारी आहेत त्यांच्यावरती आता आपण जी कारवाई करत आहोत हे क्लॅरिकल लेवलचे सर्व कर्मचारी आहेत. तर नेमके त्यांनी हे कशा पद्धतीने केले, हे फेक आयडीज त्यांनी कसे तयार केले हे पाहून ही चौकशीच्या नंतर हे समोर आल्याच्या नंतर अर्थातच अशी प्रकरणं पुन्हा घडू नये ह्यासाठी आता तंत्रज्ञान देखील पुढे गेलेलं आहे. तर त्याचा वापर करून नक्कीच ह्याला कॅप कसं घालता येईल किंवा ह्याला बंधन कसं घालता येईल ह्याच्यावरती आम्ही नक्कीच काम करू. पण मग अशा पद्धतीने इतर पोलीस स्टेशनमध्ये अशा केसेस झाल्यात की नाही याचा पाठपुरावा किंवा संबंधित माहिती काही मागवली आहे का किंवा नाही नक्कीच नाही. बघा शेवटी ज्या वेळेस एखादा कर्मचारी जर का तिथे नोकरीचंच नसेल त्याचं फेक आयडी जेव्हा तयार केलेला गेलेला असेल तर तिथल्या सहजासहजी जसं आता हे प्रकरण उघडकीस आलं तर अशाच पद्धतीने आलं की संशय आला आणि म्हणूनच त्यांनी चौकशी चालू केली आणि चौकशीच्या अंती हे प्रकरण समोर आलं. तर मला वाटतं अशा पद्धतीचं जिथे जिथे जर का शंका असेल ते संबंधित अधिकारी त्याच्यावर तशी कारवाई करत असतात. महापालिकेचे 207 अधिकारी कर्मचारी ACBच्या जाळ्यात आहेत, 112 अद्याप सेवेत आहेत. 88 जण न्याय मिळण्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले. 2005 पासूनची सगळी प्रकरणं प्रलंबित आहेत. नाही मला आता माझ्याकडे ती माहिती उपलब्ध नाही. परंतु ACBच्या ट्रॅपमध्ये जेव्हा एखादा अधिकारी जेव्हा आढळतो तर त्याच्यावरती जी काही पुढची कारवाई पूर्ण करण्याकरिता ACB विभागाकडनं जे काही अहवाल येतो त्याच्या आधारे ही कारवाई केली जाते. आणि मला वाटतं आता पेंडिंग केसेस ज्या होत्या त्या बाबतीमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये ह्या संबंधित आमदार मोदयांनी प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तराच्या अनुषंगाने मला आठवते की याच्यामध्ये जी काही पेंडन्सी आहे ती पूर्ण करा किंवा मला वाटतं नागरे पाटील साहेब ज्यावेळेला ACBचे प्रमुख म्हणून होते तर त्यांनी बऱ्यापैकी पेंडन्सी ती पूर्ण देखील केली होती. आणि एकंदरीत NOCचा जो विषय आहे तर त्या NOCच्या बाबतीत देखील पेंडन्सी पूर्ण करा असे आदेश आम्ही त्यावेळेस दिले होते. जी उर्वरित पेंडन्सी आहे ती देखील लवकर पूर्ण करण्यात येईल. याबाबतीत एक वेगळा निर्णय काही असा तयार केला जाणार आहे का? कारण काही बरीच वर्षही प्रकरणं पेंडिंग राहतात, अनेक अधिकारी सेवानिवृत्त पण होऊन याला जोडून एक प्रश्न आहे की 43 असे ACBच्या कचऱ्यात अडकलेले अधिकारी होते ज्यांना कोविड काळामध्ये निलंबन त्याचं मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आलं. त्याची आता माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही. परंतु ज्यावेळेस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस एखादा ACBचा ट्रॅप होतो त्यानंतर आता प्रत्येक प्रकरण हे वेगवेगळं असू शकतं. काही ते एकसारखं असण्याचं काही कारण नाही किंवा प्रत्येकावरती सेम कारवाई करायचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये ACBची जी NOC जाते किंवा ACB त्या विभागाच्या मार्फत जेव्हा विचारणा केली जाते त्यानंतर न्यायालयामध्ये हे प्रकरण जर का कुठे पेंडिंग असेल काही केसेसमध्ये संबंधित कोर्टाची देखील ऑर्डर असते त्या देखील पाळाव्या लागतात. तर मला वाटतं केस टू केस हे डिफर करतं. तर अशा वेळेस परंतु ही पेंडन्सी ही राहू नये ह्याकरता अर्थातच सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या स्पीडअप केल्या पाहिजेत किंवा एखाद्या ACB कार्यालयामधल्या प्रलंबित प्रकरणामुळे एखाद्या व्यक्तीवरती कारवाई जर का होणार नसेल ते देखील योग्य नाही. तर त्या तदनुषंगाने देखील तसे निर्देश आम्ही देऊ. TET पेपर फुटी संदर्भात रोहित पवार यांनी आरोप केलेले आहेत की या TET पेपर फुटी मागे काही संबंधित जे आहेत ते भाजपशी पक्षाशी संबंधित आहेत, भाजपच्या बड्या नेत्याशी सोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे. नाही मला वाटतं आता नेमकी त्यांच्याकडे काय माहिती आहे हे मला माहिती नाही. परंतु आज आपण कुठल्याही पेपरफुटीवरनं राजकारण होऊ नये ह्यासाठी आम्ही अनेक वेळेला विनंती केलेली आहे. पेपर ज्या वेळेला फुटतो त्यावेळेला काही ठराविक ही टोळी असते त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षा देणं
ही पहिली प्रायोरिटी असते. परंतु हे प्रकरण पुन्हा होऊ नये. पेपर फुटी हे प्रकरण काही आजचं नाही. काँग्रेसचं सरकार असताना देखील हजारो वेळेला पेपर फुटलेले आहेत, परंतु त्याच्यावरती मला वाटतं काम करणं आवश्यक आहे, रिफॉर्म आणणं आवश्यक आहे, जे मी ह्याही अगोदर सांगितलं होतं. ठीक आहे, आता विरोधक हे आता विरोधामध्ये असल्यामुळे ते विरोधात बोलणारच आहेत, परंतु फक्त त्याचं राजकारण न करता आपण रिफॉर्मवरती बोललं पाहिजे आणि पेपर फुटी पुन्हा होऊ नये ह्यासाठी आपण काय पॉलिसी राबवली पाहिजे किंवा पॉलिसीमध्ये आपण काय बदल केले पाहिजे ह्याच्यावर चर्चा जास्त होणं आवश्यक आहे. सिद्धिविनायक मंदिरामधलं दानपेटी चोरीचं प्रकरण पुढे आलेलं आहे. अँटी करप्शन विरोधात चौकशी देखील सुरू आहे. आपल्याकडे या संदर्भात काय माहिती आहे? कारण कर्मचाऱ्यांकडे अशी घटना ट्रस्ट मी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं. ते मला वाटतं माननीय राजसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये जे काही पत्र वाचून दाखवलं त्याच्यामध्ये चौकशीची कुठेही मागणी नाही त्या पत्रामध्ये, परंतु ज्या प्रकारे काही कर्मचाऱ्यांच्याकडून तिथे दानपेटीमध्ये काही रक्कम येत होती, ती कमी दाखवली जात होती, मग आता त्याच्यामध्ये वाढ झालेली असं त्याच्यामध्ये मोठं मूल्य मी तसं पाहिलं. परंतु ह्याची ज्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना हे पत्र लिहिलेलं आहे त्यांच्यामार्फत किंवा अन्य कुठल्या व्यक्तीमार्फत संबंधित पोलीस स्टेशनला किंवा पोलीस विभागाकडे कुठलीही तक्रार दिलेली आहे का नाही ह्याची मला माहिती नाही. जर का तक्रार दिलेली असेल तर त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करू आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल. पण त्या पत्रामध्ये एक उल्लेख असा करण्यात आलेला आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी ही करण्यात यावी. काल सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांनी विश्वस्तांनी असं सांगितलं की आम्ही पत्र लिहिलं होतं, आम्ही हे पत्र त्यांना भेटून देणार होतो, मात्र तशाच आशयाचं पत्र न्याय व विधी खात्याला आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. नाही, मला वाटतं जर का चौकशीची मागणी असेल तर आता माझ्यापर्यंत तरी कुठली चौकशीची मागणी नाही, परंतु संबंधित पोलीस स्टेशनला जर का कुठली तक्रारीचं पत्र दिलेलं असेल किंवा पोलीस विभागाकडे कुठे त्यांनी तक्रारीचं पत्र दिलेलं असेल तर त्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल. दुसरा असा प्रश्न आहे की काँग्रेसने ट्विट केलं त्याच्यामध्ये सुनेत्रा पवारांवर टीका त्यांनी त्या ठिकाणी केलेली बघायला मिळते. गुंडिया अशा संदर्भातलं विधान एका महिलेबद्दल किंवा उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या महिलेबद्दल केलेलं बघायला मिळतं. नाही, मला वाटतं अशा पद्धतीने अपमानास्पद शब्द वापरणं आणि ते सुद्धा महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज वहिनी ते काम पाहत आहेत आणि अशा वेळेला अशा पद्धती शब्द वापरणं मला वाटतं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही आणि काँग्रेस नेहमी महाराष्ट्राची संस्कृती बिघडते, महाराष्ट्राचं राजकारणाची पातळी खाली जाते हे त्यांची वक्तव्य आहेत आणि मग स्वतःच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने बदनामी करणं आणि असे शब्दप्रयोग करणं आणि सगळ्यांना माहिती आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये वहिनी तिथे त्या पदावरती आलेले आहेत. मी देखील पाहतोय गेल्या 2-3 महिन्यांपासून त्या देखील फील्डवरती जाऊन काम करतायत. अगदी अचानकपणे तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देणं असेल, घटनास्थळी पोहोचणं असेल, हे सगळं काम किंवा एक उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला प्रेरित असलेलं काम त्या करतायत आणि अशा वेळेला काँग्रेसकडून त्यांची अशा पद्धतीने अपमान करणं मला वाटतं हे राजकारणाची पातळी खाली खऱ्या अर्थाने काँग्रेसने आज नेलेली आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं राष्ट्रवादीकडनं केले जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा पद्धतीची सगळी आंदोलनं आता सुरू झालेली आहेत राज्यात. नाही बघा, शेवटी आंदोलन करणं हा अर्थातच भारतीय नागरिक म्हणून तो अधिकार आहे. अर्थातच ही आंदोलनं होत असताना ह्यामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा या आंदोलनाच्या आडून जर का कोणी असे अनसोशल एलिमेंट जर का कोणी येऊन त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच ह्यांच्यावरती आमची कडक नजर आहे आणि त्या सगळ्यांवरती आम्ही योग्य ती कारवाई करू. पण या निमित्तानं कुठेतरी महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जी शांतता आहे ती भंग होण्याचा प्रयत्न बघायला मिळतो. आपण बघतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने सामने आलेले आहेत, चाळीफेक एकमेकांवर केली जाते. याच एकूण गोष्टीवरून तणाव परिस्थिती सध्या निर्माण होते. मला वाटतं मुंबई पोलीस मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये सक्षम आहे आणि कुठलेही प्रकरण तिथे चिघळणार नाही, कुठलेही आंदोलन तिथे चिघळणार नाही याची दक्षता मुंबई पोलिसांकडून घेतली जाईल. ठीक आहे, हिंदी अलग से हिंदी अलग ते शॉर्टमध्ये घ्यावं, विजिटर्स आहेत मला. सर रोल दे बस. राज्य की पहली महिला उप मुख्यमंत्री को कांग्रेस की ऑफिशियल पेज से जो है गूंगी गुड़िया कहा गया, क्या कहेंगे? देखिए, जिस परिस्थिति में सुनेत्रा ताई डिप्टी सीएम हुई, स्पेशली महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री के तौर पर आज वो वहाँ पर काम कर रही है और मेरे ख्याल से उनके माध्यम से जितने भी काम पिछले 3-4 महीनों में हुए हैं वो पूरे महाराष्ट्र ने देखे, पूरे देश ने देखे हैं. लेकिन इस तरह से असंस्कृत वहाँ पे शब्द प्रयोग करना या फिर जिस तरह से एक बदनाम करने की एलिगेशन लगाना,
मेरे ख्याल से ऑफ कोर्स ये गलत भी है और महाराष्ट्र की संस्कृति को ये पकड़ के भी नहीं है। तो मुझे लगता है संजय राउत जी की हवा ये शायद कांग्रेस के लोग ऐसे दिख रहा है। राज्य के पुलिसिया विभाग में 6.5 करोड़ का बोगस पे चेक वाला मामला सामने आया है। सर, क्या मामला है, जरा विस्तार से बताएं। नहीं, उसकी डिटेल अभी फ़िलहाल मेरे पास है नहीं, लेकिन इंक्वायरी इसमें हमने चालू की है। जो भी इसमें कंसर्न क्लैरिकल स्टाफ में मैं कहूँगा, कोई भी पुलिस अधिकारी इसमें इनिशियली तो नहीं दिख रहा है। जिस भी क्लैरिकल स्टाफ ने ये किया है उनके ऊपर इंक्वायरी चालू की है, उनके ऊपर एफआईआर भी किया गया है, उनके ऊपर कार्रवाई भी हम कर रहे हैं। घोटाला कब हुआ, किस कार्यकाल के दौरान? 2019-20 में ये घोटाला किया गया है और संबंधित जो भी क्लैरिकल ऑफिसर था, मेरे ख्याल से 2020 में उन्होंने कुछ वीआरएस भी लिए, ऐसे प्राइमरी इन्फॉर्मेशन में सामने आ रहा है। तो मेरे ख्याल से अभी इंक्वायरी चालू है, इसमें जो भी इंक्वायरी में जो भी सामने आएंगे उनके ऊपर कार्रवाई की जाएगी। महाराष्ट्र अब उन राज्यों में शामिल हो गया है जहां पर एंटी कन्वर्जन कानून जो है वो बन गया। कल राष्ट्रपति की मंजूरी इसे दी गई। महाराष्ट्र जैसे राज्य में जो मामले लगातार बढ़ रहे थे, महिलाएं गायब हो रही थी, इस ऐसे समय में इस कानून का इस राज्य में एक्टिव होना कितना जरूरी है? देखिए, पहले तो हमने एक बात क्लियर कर दी थी कि ये किसी भी एक धर्म को लेके, किसी भी एक समाज को लेके एक उनको सामने रख के ये कायदा हमने नहीं बनाया है। ये सभी को लागू है, ये सभी धर्मपंथियों को लागू है, ये सभी समाज को लागू है। तो मेरे ख्याल से पहले तो इसका पॉलिटिसाइजेशन नहीं होना चाहिए, इसका पॉलिटिक्स नहीं होना चाहिए। और किसी भी कायदे हम क्यों तैयार करते हैं? जब भी समाज में किसी भी एक घटक के ऊपर जब भी अन्याय होता है, जब वो अन्याय के लिए जब वो न्याय की मांग करते हैं और न्याय देते वक्त जब भी कठिनाइयाँ आती है, तभी नए कायदे बनते हैं। तो मेरे ख्याल से जो अन्याय हो रहा था वो दूर करने के लिए हमने जो नया कायदा वो हमने बनाया है। तो मेरे ख्याल से इसका इम्प्लीमेंटेशन में कहीं पर भी इसका मिसयूज तो होगा नहीं और कहीं पर भी इसका पॉलिटिक्स भी नहीं होगा। सर, सिद्धिविनायक मामले को लेकर चौतरफा जो है किरकिरी हो रही है, क्या कुछ अब तक इस मामले में कार्रवाई हुई है? क्या देखिए, मेरे पास तो इसकी कोई कंप्लेंट आज तक आई नहीं है। अगर कंसर्न जो भी लोग हैं, जो भी संस्था है, अगर उन्होंने कोई कंप्लेंट फाइल की है तो इसकी इन्फॉर्मेशन अभी मेरे पास नहीं, लेकिन जो भी अगर कंप्लेंट फाइल की हो, बिल्कुल उस कंप्लेंट को मद्देनजर रखते हुए उसके ऊपर हम इंक्वायरी बिठाएंगे और कार्रवाई करेंगे। एक बड़ा अंतिम सवाल सर, कोर्ट की टिप्पणी, हाई कोर्ट की टिप्पणी है कि दिशा सालियान वाले मामले में जो उनके पिता लगातार आरोप लगा रहे थे, तो कोर्ट ने ये कहा है कि उनके पिता के कंप्लेंट के आधार पर एफआईआर क्यों नहीं दर्ज किया जा रहा है। इस मामले में सरकार को फटकार लगाई गई है और ये कहा गया है कि आप लोग क्या एक्शन लेंगे, तो फिर दोबारा संपर्क साधने की कोशिश करेंगे? नहीं, ऑनरेबल कोर्ट ने क्या कहा है उसकी मेरे पास अभी इन्फॉर्मेशन नहीं है, वो इन्फॉर्मेशन लेके मैं उसको बोल सकता हूँ। थैंक यू। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।